तर मी प्रेशर केलं, काय झालं त्याला. नंतर मला जिवंत आहे काय, ती गेली 2 मिनटात गप्प बसलो. काय बोललो नाही मी स्वतः आश्चर्य असं कसं आहे. आणि बॉडीमध्ये पण काहीच नाही आहे, कुठेच इंजुरी कुठल्याच शरीरावर. तिथे इथपर्यंत कमरेपर्यंत बघितलं तिच्या बॉडीमध्ये काहीच नाही. मला वाटतं ते रोहन रायनी त्यांनी आणलं आहे, त्यांनी घरी म्हणून सांगितलं. म्हणजे जे प्रपगंडा होती हे बरोबर रेप झाला काय झालं ते काढण्यासाठी ती आली होती, तसं बोलले किशोरी पेडणेकर. पोलीस जे बोलतात ते खरं म्हणतात, ते कधी खोटं नाही म्हणलं. त्या पद्धतीनं मीडियाने आता असा तुमच्या चारित्र्य हननाचा एक मोठा डाव रचला होता. काय वाटलं त्यावेळेला तुम्हाला? असं आता मला असू येते. मित्रो नमस्कार, तुम्ही पाहताय आकार DG9 आणि DG9च्या पॉडकास्ट सेक्शनमधलं हे विशेष पॉडकास्ट घेऊन मी आज आलो आहे. माझ्यासोबत आज एक अशी व्यक्ती आहे की मराठी मीडिया म्हणा किंवा मराठी यूट्यूबवर म्हणजे जे चॅनल्स आहेत त्यावर पहिल्यांदाच असं कोणीतरी आलेलं आहे की ज्यांच्याबद्दल बरीच उत्सुकता तमाम महाराष्ट्रीयन जनतेमध्ये आहे. महाराष्ट्रीयन जनतेमध्ये म्हणण्यापेक्षा जगभरातल्या SSR वॉरियर्स आणि दिशा सालेंबद्दल ज्यांना सहानुभूती आहे किंवा एकंदरच या खटल्यात काय होईल याची ज्यांना उत्सुकता आहे किंवा उत्कंठा आहे, त्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आज आपल्यासोबत आहेत. आणि त्यांनीच जे आता ॲफिडेविट केलं होतं त्या ॲफिडेविटमुळे पुन्हा ही केस नव्यानं उभी राहिली आहे. आणि या केसमध्ये एक नवनवे खुलासे दररोज होत असताना खऱ्या आरोपींना गजाआड करण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीनं सगळा हा प्रवास सुरू आहे. आणि त्याच गोष्टींच्या अनुषंगानं या केसला कुठेतरी कमजोर करण्यासाठी किंवा जसं मी ओझा सरांच्या मुलाखतीत त्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की एक प्रकारे डिरेल करण्यासाठी किंवा हा मुद्दा भरकटवण्यासाठी सगळं हे सुरू होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर आज सतीश सालियन खुद्द आपल्यासोबत आहेत. मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, जे प्रश्न नेहमीप्रमाणे आमच्या प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांना सुरुवात करताना सगळ्यात पहिला प्रश्न विचारण्याआधी सतीशजी नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आकार DG9वर. मला आधीपासून यायचं होतं चॅनलवरती. अच्छा, तुमचं चॅनल आवडायचं मला. तर तुम्ही पाहायचा आकार? बरं, एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणून तुम्हाला विचारावंसं वाटतं की 2020ला जून 2020मध्ये ही घटना घडली. कुठल्याही पित्याला त्याच्या तरुण मुलीबद्दल अशी बातमी कानावर आल्यानंतर त्याची मानसिक अवस्था काय असते हे समजून घेणं खरं तर सर्वसामान्यांच्या ऐपती बाहेरचं आहे. तुम्ही तो कठीण प्रसंग सहन केलेला आहे. जेव्हा ही बातमी तुमच्या कानावर आली तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं त्यावेळेस? मी सकाळी 3 वाजता उठतो योगा बिगा करायला, तेव्हा एक मिस कॉल आला, म्हणजे कॉल आला, मी घेतला नाही. नंतर मी जरा वॉशरूमला गेलो, नंतर मी स्वतःहून कॉल केला. तर कॉल केला तर एक पोलीस स्टेशनमधनं उचलला त्यांनी, ते मालवणी पोलीस स्टेशनमधनं. आणि बोलला काय तुमच्या मुलगी पार्टी बिटी करत होते काय अशी बोलत. हां ठीक आहे पार्टी करत होती, काय आलं आता तुम्ही पोलीस स्टेशनला या, मालवणी पोलीस स्टेशनला असं बोलतो. नंतर पण बोलूया, ठीक आहे चलो येतो. मग तिच्या दिशाच्या आईला मी गेलो, गाडी घेऊन गेलो मी. मग रस्त्यावर जाता जाता फोन केलो काय झालं. तर दिशाचे मित्र बोलले तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, डायरेक्ट हॉस्पिटलला या. मग हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही. तिथे कोणत्या हॉस्पिटलला? ते शताब्दी कांदिवलीचं शताब्दी. हां कांदिवलीचं. ओके. तिथे गेलो. तर तिथे गेलो. नंतर त्या मुलांना असंच विचारलं काय झालं. तर मी प्रेशर केलं काय झालं त्याला. नंतर मला जिवंत आहे काय, ती गेली म्हणाले. 2 मिनटात गप्प बसलो, काय बोललो नाही मी. नंतर ते पोलीस होते, पोलीस एन्क्वायरी केलं.
खूप विचारलं तुम्हाला कोणावरती डाऊट आहे. आता सध्या मी बोललो सध्या मला कोणावर डाऊट नाही, नंतर बघूया काय करायचं ते, एवढं करून संपवलं. अच्छा. एक महत्त्वाचा त्या मुद्दा याच्यामध्ये असा आहे की दिशा ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तो 14व्या मजल्यावरचा फ्लॅट होता आणि तिथून ती उडी मारली किंवा ढकलली गेली. तर खाली पडल्यानंतर एवढ्या 14व्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर तिच्या शरीराचे जे काही अवस्था व्हायला हवी, आता काही छायाचित्र जी आता मीडियाच्या हातात आलेली आहेत, म्हणजे मला वाटतं ओझा सरांच्या त्या पुराव्यांच्या मधला तो एक पहिला पुरावा असेल. फ्युनरलच्या वेळेची छायाचित्र आहेत ती. त्यात तिचा चेहरा अगदी व्यवस्थित टवटवीत असा दिसतोय, म्हणजे 14व्या मजल्यावर पडून मृत्यू झालेल्या कुठल्याही मुलीचा चेहरा असा दिसणार नाही. ज्या पद्धतीनं पोस्टमॉर्टम मध्ये लिहिलं होतं की दात तुटलेत किंवा कवटीला इजा झाली आहे आणि बरंच काही जीभ हे झाली होती, असं सगळं त्यात उल्लेख असताना तिचा चेहरा तर एकदम इंटॅक्ट दिसत होता. तुम्ही स्वतः त्या अंत्यसंस्काराला हजर होतात, तुम्ही तुमच्या मुलीचा देह जवळून पाहिला आहे. काय अवस्था होती त्या देहाची? ते मी तिची बॉडी आणायला गेलो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मी पहिल्यांदा चेहरा बघितला, मला आश्चर्य झालं, असं काय एकदम ठीक आहे. पोस्टमॉर्टम मग पोस्टमॉर्टम पाठवलं त्यांनी, किती 5-6 तास घेतला पोस्टमॉर्टमसाठी. डॉक्टर नव्हते तेव्हा, डॉक्टर नव्हते ते. मी विचारलं त्याने एवढा वेळ का आला, डॉक्टर नाहीत आले नाहीत अजून, आता येतील. ठीक आहे, 6-7 तासानंतर आले डॉक्टर. मग रिपोर्ट बनवून बॉडी दिला आणि अंतिम संस्कार केला. तेव्हा सांगितलं माझ्या मित्राला फोटो काढायचा बॉडीचा, नंतर बघून काय बघूया आपण. माझे मेंटल स्टेटमेंट स्टेबल नव्हते बरोबर. तेव्हा सांगितलं फोटो काढ बघूया आपण नंतर. अच्छा. नंतर फोटो काढून गेलो. पण तेव्हा तिची जी बॉडी होती ती अगदी इंटॅक्ट होती. हो बरोबर. 14 मधून पडल्यानंतरची जशी असते तशी एकदम. मी स्वतः आश्चर्य, असं कसं आहे. आणि बॉडीमध्ये पण काहीच नाहीये इंजुरी, कुठेच इंजुरी कुठल्याच शरीरावर. इथपर्यंत कमरेपर्यंत भेटलं तिच्या बॉडीमध्ये, काहीच नाही इंजुरीज वगैरे. जे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता हे सादर करतायत, जो मुद्दाम प्रसिद्धीला आणलाय, मीडियात लीक केलाय, त्यात ज्या पद्धतीने लिहिलंय त्यावरती शंका तर आहे. म्हणजे ते तुम्ही जो काढलेला फोटो तो तर स्पष्टपणे सांगतोच की असं काही घडलेलं नाही. आता तुम्ही स्वतः तिचे वडील म्हणून, आणि अंत्यसंस्कार तुमच्याच हातातून झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शी त्यात असाल, आय विटनेस तुम्ही म्हणू शकतो आपण त्याला. आणि तुम्ही सांगताय की असं काही नव्हतं. म्हणजे ह्या सगळ्या विसंगती आहेत. म्हणजे पहिली विसंगती हीच आहे. मी या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा मी दिव्या भारती या अभिनेत्रीचा जो तिने जो आत्महत्या केली होती तो प्रसंग उभा केला होता की ती तर मला वाटतं 6व्या की 7व्या माळ्यावरून 4थ्या माळ्यावर, आणि 14व्या माळ्यावरून उडी मारल्यानंतर काय अवस्था होईल. तिचा चेहरा आणि दिशाचा चेहरा या दोन्ही चेहरे मी स्क्रीनवर दाखवले होते. आजही ते फोटो आपल्या सोबत आहेत, आपण ते स्क्रीनवर दाखवतोय. पण हे जे कुठेतरी काहीतरी गोंधळाचं वातावरण आहे किंवा काहीतरी लपवलं जात आहे, बरोबर, अशी तुमच्या मनात त्यावेळेला शंका नाही आली का? नाही, तेवढा विचारशक्ती तेव्हा नव्हती मला त्या परिस्थितीमध्ये. तुमच्यावर इम्पॅक्ट झाला होता. हे सगळं घडत असताना म्हणजे ज्या पद्धतीनं 2020 मध्ये ही दुर्घटना घडली आणि नंतर मग पुढचे काही दिवस मीडियात चर्चा सुरू होत्या, कोणी आत्महत्या म्हणतंय, कोणी खून म्हणतंय. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संभ्रमात होतात. तुम्ही ज्या पद्धतीनं समोर जे दिसलं त्याच्यावर विश्वास ठेवून चाललेला. पण राजकीय हस्तक्षेप जो झाला सुरुवातीलाच, तो झाला किशोरीताई पेडणेकर, मुंबईच्या महापौर होत्या त्यावेळेला त्या, आणि त्यांनी यावं तुमच्या घरी तुमच्या सांत्वनासाठी आणि तुम्हाला काहीतरी सांगावं की तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट द्या. मला तर म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांना वाटतं की या सगळ्या प्रकरणामधला जो प्रमुख संशयित आहे तो ज्या पक्षाचा नेता आहे त्याच पक्षाच्या या उपनेते आहेत किंवा त्याच पक्षाच्या पदाधिकारी आहेत, आणि त्याच तुमच्या घरी येतात आणि तुम्हाला काहीतरी सांगतात की तुम्ही असं मीडियाला सांगा. याच्या मागचं नेमकं राजकारण काय होतं? म्हणजे त्या कशा आल्या तुमच्या घरी?
मला वाटतं ते रोहन रायने त्यांनी आणलंय. हां त्यांनी घरी या म्हणून सांगितलं, म्हणजे जे प्रपगंडा होती हे बरोबर रेप झाला काय झालं ते काढण्यासाठी ती आली होती. अच्छा. तसं तर रोहन रायने तुम्हाला सांगितलं की त्या येणार आहेत येणार भेटायला. हो बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर रोहन रॉयच्या मार्फत त्या आल्या तुमच्या. बरोबर. हा, पण ते याच्यासाठी आले होते की जे काही चाललंय प्रोपोगंडा मीडिया ट्रायल जे सुरू आहे की तुमची मुलगी ते प्रोपोगंडा मीडिया ट्रायल ते काढायला मी आलो तसं बोलले किशोरी पेडणेकर. हा, हे काढायला म्हणजे नेमकं काय? कारण मीडियात ते अशा चर्चा सुरू होत्या की अनेक लोक म्हणत होते की आत्महत्येची केस आहे, कोणी म्हणत होतं की रेप झाला, मग गँगरेप झाला, मग खून झाला. त्यामुळं अशी एक वावडी उठवली होती की दिशा गरोदर होती, प्रेग्नंट होती, असं सगळं जे मांडलं गेलं होतं. त्यामुळं अर्थातच कुणाच्याही घरी असं काही झालं तर बदनामी होते कुटुंबाची. हाही एक लाईन चालवली गेली होती. तुम्ही स्वतः तुमच्या त्यावेळेच्या स्टेटमेंटमध्ये बोलला होता की आमच्या फॅमिलीची बदनामी होते, ती थांबावी. तर हे तुम्हाला त्यावेळेला इन्सिस्ट करायला किशोरी पेडणेकर तुमच्याकडे आले होते असं आहे. त्यांना आणण्यामागे रोहन राय होता. आता खरं असं आहे की या सगळ्या घटनेमागे ज्यांना आपण मुख्य आरोपी किंवा संशयित म्हणून बघतोय ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्याच या नेत्या आहेत किशोरी पेडणेकर. आता त्या कव्हरअप करायला आल्या होत्या का हे समजून घेणं आता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा मला तुमची मानसिकता मला समजते की तुम्ही अगदीच सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारे एक आहात. तुम्हाला जर कोणी काही सांगितलं तुम्ही पटकन त्यावर विश्वास ठेवू शकता असं किमान मला तरी वाटतंय. बरोबर. त्यामुळे कदाचित त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं तुम्ही विश्वास ठेवला असेल. एवढे दिवस गेले जे 2020ची घटना, त्यानंतर तेव्हा आधी पोलिसांना पण माझ्या विश्वास होता. पोलीस जे म्हणतात ते खरं म्हणतात, ते कधी खोटं नाही. पोलिसांचंही जे काही म्हणणं होतं ते तुम्ही मान्य केलं होतं. आणि मालवणी पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या पोलिसांना भेटतो सगळे हेच म्हणत होते असं, म्हणून मला तेच बसतं असेल तसं झालं. म्हणून तुम्ही तो सुरुवातीचा तुमचा तो जबाब होता तसा. मग पुढच्या काही वर्षांमध्ये आता तुम्ही जे स्टेटमेंट केलं किंवा तुम्ही जे ॲफिडेव्हिट दिलं नव्याने की ह्याचा तपास पुन्हा सुरू व्हावा, ही आत्महत्या नसून खून आहे असं जे तुम्ही सांगताय आता, त्यामागची प्रेरणा काय? म्हणजे तुम्हाला हे का वाटलं अचानक? मी नंतर सर तुमच्या चॅनल्स बघायचं DG9 आणि आशुतोषच्या चॅनल्स ते स्टडी केला. म्हणजे काय आहे हे असं का म्हणतात, याच्यामागे काहीतरी असं असायला पाहिजे. आपण शोध लावला पाहिजे काहीतरी. ह्याच्यात काहीतरी आहे लूपहोल्स आहे म्हणून बघूया आपण काय करूया. मग एक काढत गेलं मग सगळ्याच गुंते सुटत आले. म्हणजे काय असेल ते सगळं सुटत आले मला लोकांना. मग अवघ्या साधला भेटलं मी त्यांनी मला एकदम ब्रेन साफ करून टाकलं. त्यांनी काय आहे ते दाखवून कन्क्लुजनवर तुम्ही आलात की कदाचित हे कोणाचं प्रकरण असू शकतं, ही आत्महत्या नाही. तर ही जेव्हा तुमचं ॲफिडेव्हिट जेव्हा आलं आणि त्यानंतर ही केस पुन्हा नव्याने बाहेर आली आणि ज्या पद्धतीनं आता खरे आरोपी पकडले जातील अशी एक परिस्थिती निर्माण होते, म्हणजे आता खटला तर सुरू आहे, त्याच वेळेला तुमच्यावर एक आरोप केला गेला की दिशाची जी मानसिक स्थिती झाली होती, ज्या पद्धतीने ती डिस्टर्ब होते असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि ती डिस्टर्ब यासाठी होती की दिशाच्या वडिलांचं कुठल्या तरी महिलेशी अफेअर आहे असं विचारू नये खरं तर, पण मला विचारावं लागते तुम्हाला की खरोखर अशी कुठली महिला तुमच्या आयुष्यात आहे का की तिच्याशी तुमचा अनैतिक काही संबंध वगैरे होते? असं का नाही. दिशा होती तेव्हा कोविड होतं आणि माझा डान्स व्यवसाय आहे, चटणी वगैरे बनवायची. त्या मुलं होते, त्या मुलांना पैसे पाठवायचे होते. तुमचा व्यवसाय आहे तो कुठे होता? तो ठाण्याला. तिथे काही त्या कंपनीत काही लोक मुलं काम करायचे. अच्छा. आणि तेवढं काम नव्हतं त्या, म्हणजे कोविड काळ होता, बंद होतं तेव्हा. तरी त्यांना खायला पिला काहीतरी पाहिजे ना, सगळ्या माझ्यावरती डिपेंड आहेत ते, म्हणून त्यांना पैसे पाठवायचे. त्यांचे पैसे पाठवायला काय सोर्स नाही, मी स्वतः जाऊन जेवू शकत नाही कारण काय हे ट्रेन्स वगैरे बंद होते का, आपण गाडी घेऊन पण जाऊ शकत नाही तेवढं लांब. बरोबर आहे. तर हे सोर्स होतं, तुम्ही गुगल पे करा
हे करा, त्या सोर्समध्ये पैसे पाठवतो. ते गुगल पेमध्ये त्या मुलांचा अकाउंट्स नव्हते, बँक अकाउंट नव्हते, त्या मुलांचा आईचा बँक अकाउंट होता. अच्छा. त्यामुळे त्या आईला मी पैसे पाठवले. त्याच्या अर्थ त्याने वेगळंच काढलं. अच्छा, म्हणजे ज्या महिलेबद्दल जी शंका उपस्थित केली जाते ती तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या मुलांची आई होती आणि तिच्या अकाउंटवर त्यांचा पगार पाठवण्यासाठी दिशा त्या अकाउंटला पैसे टाकत आणि त्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये ते रेकॉर्डमध्ये पण आहे अकाउंट स्टेटमेंट. दिशाने असे पाठवलं म्हणजे सॅलरी पाठवले, रोहितला मी सॅलरी पाठवलं असं पण लिहिलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते पेमेंट जे केले त्याचं नरेशन पण दिलंय, सॅलरी टू रोहित असं लिहिलंय. असं एवढं उघड असताना ज्या पद्धतीनं मीडियाने आता असा तुमच्या चारित्र्य हननाचा एक मोठा डाव रचला होता, काय वाटलं त्यावेळेला तुम्हाला? असं आता मला असं येते, हे 3,000 2,000 पाठवायचे मी, त्याच्यात काय चार्ज आहे? असं का नाही मी 10,000 15,000 असं नाही पाठवले, 2,000 3,000 पाठवायचे. अच्छा, महिन्याला तुमचा खर्च काढा, कमीत कमी जेवण तरी करा तुम्ही. बरोबर. असं करून माणुसकीच्या भावनेतून तुम्ही ते करायला गेलात आणि त्याचा अर्थ असा उलटा लावला गेला. म्हणजे कसं आहे की एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटी जी घटना असते किंवा अशा कपोलकल्पित काही कथा असतात त्या उभ्या केल्या जातात. त्यातलंच हे एक पात्र होतं तुमच्या आयुष्यात तुमची गर्लफ्रेंड म्हणून उभं केलं गेलं आणि या सगळ्याच खटल्याला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रश्न खरा तर विचारू की नको असं मला वाटत होतं, पण खूप गरजेचा होता प्रश्न विचारणं. कारण प्रत्येकाच्या मनात ते निर्माण झालेलं एक काहूर होतं की ज्या दिशा सालियनचे वडील आज या तिच्या न्यायासाठी उभे राहिलेत आणि मग ते कसं चुकीचं आहे किंवा ते कुठेतरी वेगळ्या मार्गाने कसं नेता येईल यासाठी दिशा सालियनचे वडीलच काहीतरी लव्ह अफेअरमध्ये गुंतलेले होते, त्यामुळे दिशा डिप्रेशनमध्ये गेली होती. तर दिशा आणि तुमचे त्यावेळेचे संबंध कसे होते? चांगले होते. ती जाताना मला मिठी मिळून गेली. ती मालाडच्या फ्लॅटवर जाण्याआधी तुम्हाला भेटली मिळून गेली. मी येतो बसा तुम्ही. मग ती तुमच्या सोबत राहत होती त्याच्या आधी? माझ्यासोबत राहत होती. मग ती त्या फ्लॅटवर जाण्याचं कारण काय होतं तिकडे? ते रोहनला एक ऑफर आला, एक शूटिंगचा ऑफर आला. म्हणजे बिंगो ऍड होतं, बिंगोचं काय वेफर काय त्याची ऍड होती. त्या ऍड करायचं तर माझं घर दाखवलं, त्याने पसंत नाही आलं. मग ते घर दाखवलं, ते पसंत आलं. मग तिथे जाऊ आणि त्यांना 1 लाखाचा चेक दिला होता त्याला. ते चेक पण मला दाखवलं, ते चेक दिलं म्हणून जातोय. हा, म्हणजे जसं त्यांनी त्याच्या जबाबात लिहिलंय की त्यांना एक जाहिरात मिळाली होती, एक असाइनमेंट मिळाली होती आणि ते शूट त्या घरात मालाडच्या घरात करणार होते. त्यासाठी दिशा तिकडे गेली आणि जाण्यापूर्वी तुम्हाला ती चांगली भेटून गेली, तुमच्याशी नॉर्मल तुमचं संबंध होते. आता हे सगळं मीडिया हाईप क्रिएट झाला होता की तुमचे तिचे संबंध ताणलेले होते, तणावाचे होते. म्हणजे माझी एकुलती मुलगी होती आणि माझा आणि दिशाचा संबंध चांगला होता, एकदम बऱ्यापैकी होतं. काय आहे? अच्छा, या सगळ्या याच्यामध्ये रोहन रॉय जो दिशाचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा हे जे काही कॅरेक्टर होतं, आता त्याने दिशाच्या मृत्यूनंतर लगेच मला वाटतं 6-8 महिन्यात दुसरं लग्नही केलं त्याने एका बंगाली मॉडेल सोबत. त्याच्याकडे आता सगळेच म्हणजे सुरुवातीपासूनच काही लोक एक प्रवाह होता, मतप्रवाह, की रोहन रॉय हा मुख्य कल्प्रिट आहे असं लोक बोलत होते. तुम्हाला त्याच्याबद्दल कधीच काही जाणवलं नाही किंवा असं तुम्हाला वाटलं नाही की? नाही, त्याच्याबद्दल मला वाटलं नाही काय. म्हणजे तो क्रिमिनल असेल मात्र तो विक्टिम झाला, तिथे त्यांच्या हातात विक्टिम झाला, कोणातरी हातचं भावलं झालं असं त्याचं. ओके, तसं वाटतं. तुम्हाला त्याच्याकडे त्याच्या एकंदरच वागणुकीवर कधी शंका आली नाही किंवा काय? नाही. तो कधीच असा तुम्हाला असा विलन वाटला नाही? कारण कसं होतं, मुलीचा बाप जो असतो त्याला जेव्हा कळतं की आपल्या मुलीचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे, ती म्हणते की मी आता त्याच्याशी लग्न करणार, म्हणजे बापाच्या मर्जी विरुद्ध जेव्हा लग्न होत असतं तेव्हा तो जो कोणी असतो तो फर्स्ट साईट मध्ये तो थोडासा ग्रे शेड मध्ये त्याला बघितलं जातं.
तुम्ही कधी असं त्याच्याकडे बघितलं नाही का? नाही तसं नाही पाहिजे. तुम्हालाही मान्य होतं त्यांचं लग्न? हो मान्य. रिलेशनशिप त्यांच्या पंजाबीमध्ये रोका करतात ते पण झाले ते. अच्छा, रोकाही केला होता, फक्त आता लग्न व्हायचं बाकी आणि त्याबद्दल तुमच्याकडूनही काही अडचण नव्हती? त्याच्याही घरून अडचण? माझा काय, दिशा खुश झाली, ती खुश आहे ना त्याच्यात, का माझं काय याच्या हे नाही, ऑब्जेक्शन नाही. ती खुश झाली तर मी खुश. आता हे सगळं सुरू झालंय नव्याने परत, जे तुम्ही ॲफिडेव्हिट दिल्यानंतर आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या केसला खुनाची केस म्हणून बघावं आणि त्या दृष्टीने तिला ट्रीट करावं असे आदेशही आलेले आहेत कोर्टाकडून. आणि त्यानुसार आता हा खटला सुरू आहे. ह्यात अनेक अडचणी येतील याची खात्री तुम्हाला होती, ओझा साहेबांनाही होती. त्यानुसार एक एक अडचणी येत गेल्या आणि त्या टप्प्याटप्प्यानं तुम्ही पार करताय. तुम्हाला कितपत मनातून अशी आशा वाटते की यातले जे काही खरे जे आरोपी आहेत किंवा जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल? 100% वाटतं. ओझा साहेब आहेत, मला काय टेन्शन नाही, ते करतील काय बरोबर करणार. ते जे पुरावे आहेत किंवा जे काही तुमच्या समोर आता जे दिसतंय त्यावरून तुम्हाला खात्री वाटते की त्यांना? 100% खात्री. जे गुन्हेगार आहेत 100% ते जाणार आतमध्ये. मित्रो, याच नोटवर मला वाटतं की आपण थांबायला हवं, कारण दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्याकडे मीडिया एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असेल, पण मी एक मुलीचा बाप म्हणून त्यांच्याकडे बघतो. त्यामुळे त्यांना उगाच कुठले तरी वाकडे तिकडे प्रश्न विचारून त्यांच्या त्या भरलेल्या जखमांवरच्या खपल्या मला काढायच्या नाहीत. मला वाटतं ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आलो होतो त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. अधिक माहिती पुढेही घेऊ, कारण हा संघर्ष इथे संपलेला नाही. या संघर्षाला एक विराम मिळालेला आहे आणि हा संघर्ष पुढे असाच जारी राहील. संघर्ष यापुढेही करावा लागणार आहे आणि या संघर्षाचा शेवट जो आहे तो सत्याच्या बाजूने लागणार आहे किंवा याचा जो निकाल आहे तो सत्याच्या बाजूने लागेल याची मलाही खात्री आहे. आमच्या प्रेक्षकांनीही ती खात्री बाळगावी आणि ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या मंडळींच्या पाठीशी उभे आहात, इन्क्लुडिंग मी, म्हणजे मलाही तुम्ही ज्या पद्धतीनं नेहमी प्रोत्साहित करत असता, हे सगळं सोपं नाही. एका महाशक्ती म्हणजे राजकीय महाशक्ती म्हणा, धनदांडग्या कुटुंबातला जो कोणी युवराज आहे त्याच्या विरोधात हे सगळं सुरू आहे. आणि ते असं सुरू असताना सामान्य माणसं, आम्ही माझ्यासारखी म्हणा, सतीश अंकलसारखी फाटकी माणसं होतात आणि आम्ही हे सगळं आज तुमच्यासमोर मांडतोय. त्याला जी काही ताकद लागते, धीर लागते, तो पुरवठा तो तुमच्याकडूनच होत असतो. त्यामुळे तुमचं प्रोत्साहन, तुमचा पाठिंबा असा सतत आमच्या पाठीशी राहू द्या. ॲडव्होकेट निलेश ओझा असतील, सतीश सालियन असतील, निलेश ओझांचे सहकारी असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून या सत्यावरचा जो काही पडदा पडलेला आहे तो उठला जावा आणि हे जे काही नाटक आहे त्या नाटकाचा पडदा पडावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.